थांब इथंच. हे इकडं आलेत. कुठं जातोस? थांब. सरबरीत नाही नाही घाबरला, पालाला तो. हे काय याला लय नाद आहे घाण झोंब्या लावायचा. हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग एक शेतकरी पुत्र म्हणून होणार आहे. आज मी चाललोय बैलांना घेऊन पाण्यावरती. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की कोकणामध्ये जास्त प्रमाणामध्ये काही काही गावांमध्ये पाण्याची कमतरता आहे. तर आमच्या बैलांना खाली पाण्यावरती घेऊन चाललोय आणि त्यांना पाणी पाजणार आणि आणणार घरी. तर बघूया आजचा ब्लॉग कसा काय होतंय ते आजच्या दिवसाचा. आज डे 4 आहे. तर बघूया कसं काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये. हो का, ह्याचं नाव राजा आहे, ह्याचं नाव हरणा, ह्याचं नाव काय आहे रे? ह्याचं नाव बालिया आणि ह्याचं नाव आहे सागर. तर असे आमचे 4 बैल आहेत. तर ह्या चौघांना आम्ही आता घेऊन चाललोय खाली पाण्यावरती. बघू शकतो. य या बघ. कसं वाटलं? माणूस धोका देऊ शकतो पण प्राणी कधीच धोका देऊ शकत नाही. तर काहीच बघू शकता असं आहे, बोलवल्यावरती येतो. सर राजा आपल्याला जायचं आहे आता. अरे चला निघालेलं आहे आम्ही आता आणि डायरेक्ट खाली जाताना भेटूया. तुम्हाला खालचं लोकेशन सुद्धा दाखवतो कसं आहे ते जंगल. आणि मेन गोष्ट म्हणजे खाली नदी पण दाखवतो तुम्हाला. चल. तर गाईस तिघंजण निघालेलं आहे आम्ही. राजा पुढे झालाय, मागं सागर, त्याच्या मागं हरणा आहे आणि पाड आहे बारका. तर असे आम्ही 7 जण निघालो. जाऊया यांना मग पाणी पाजून येऊया आणि मजा सुद्धा करू थोडी त्यांच्यासोबत. बघूया आजचा ब्लॉग कसा होतो ते. तर भेटू. आता जंगलामध्ये आलोय मी. जंगलामध्ये म्हणजे जंगलाच्या दिशेने आणि जंगलामधूनच वाट आहे, त्यामुळे आम्हाला इथूनच जावं लागतं. बघा असं लोकेशन आहे पूर्ण. हे लोकेशननुसार जावं लागतं. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, इथे भारी वाटतं आतून जंगलातून जायला. असं एकदम एकदम मस्त फ्रेश वाटतं. तर तुम्हाला सुद्धा कधी तुमच्याकडे सुद्धा असा एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्याकडे सुद्धा. तर असे कोकणामध्ये ही एक मज्जा असते की पोरं एकत्र येऊन असे बैलांना घेऊन चारायला किंवा पाणी प्यायला नेतात आणि मजा करतात खाली. तर आता ती मजा कमी होत चालली आहे कारण की पोरंसुद्धा कमी होत चाललेत. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आता कोकणात मोस्टली कोणाच्या घरात बैल राहिले नाही आहेत. आमच्या घरात आहेत कारण की आम्हाला त्यातला थोडासा शौक आहे. म्हणजे आम्हाला आवड आहे त्या गोष्टीची. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे शेतीसाठी बैलांशिवाय कुठलीच अशी मजा नाही आहे. टाईम जातो आताच्या आधुनिक काळामध्ये, आताच्या काळानुसार टाईम वाया जातो, पण ती एक मज्जा असते की कोकणामध्ये बैलांसोबत शेती केली जाते. आता तर आम्हाला ट्रॅक्टरचं झालं आहे, पण मज्जा ही बैलांसोबतच येते. त्यावेळेस भेटू डायरेक्ट खाली. बघूया कसं काय होतं ब्लॉगमध्ये. झोंबी लावायचा प्रयत्न करतोय, बघूया झोंबी लागते काय. तू थांब इथंच बायलिया, तुला येत नाही. थांब इथंच. हे इकडं आलेत. कुठं जातोस? थांब. सरबरीत नाही घाबरला, पालाला तो. हे काय याला लय नाद आहे घाण झोंब्या लावायचा. तो घाबरला रे. अरे तो घाबरला. हे गाईस आमच्या सागरला तो बैल घाबरलाय. हा बघा, हा एक सोंगट्या आहे इथं. या सोंगट्याला पण झोंबी करायचा लय नाद आहे. हो का, बैल ऐकतात आमचे, शहाणे आहेत. राजा लय शहाणा, बोलला की लगेच येतो. ते सोंगटे भाऊ आहेत ना, ते येडी आहेत, ऐकत नाहीत. मारामार करतात आणि जातात कुठं पण पळून, घरात येत नाहीत लवकर. हे का जंगल बघा कसं आहे, एक नंबर ना. नाद करते काय, कोकण यावंच लागतंय. काहीच विषय असा आहे, आपण कोकणामध्ये ना या अशा आता ह्या पारंपरिक जगण्याला आपण आता काही दिवसामध्ये विसरणार आहोत.
कारण की आधुनिक पद्धत आता एवढ्या प्रमाणामध्ये वाढले ना की असं कोणीही टाईम वेस्ट करायला मागत नाही. बैलांचा आणि गायींचा उपयोग फक्त दूध उत्पादनासाठी वापरायचा प्रयत्न करतात आणि तेवढ्या आसपासच ते स्थगित ठेवायचा प्रयत्न करतात. पण ते नाही आहे, तसं नाही आहे. प्रत्येकाला आपापल्या लाईफ जगायचा अर्थ असतो. आणि आता महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रात बैलगाडीचा एवढा क्रेज आहे ना की तुम्ही विचारू नाही शकत. जाम क्रेज आहे. म्हणजे बकासूर, मथुर, त्यानंतर व्हाईट गोल्ड, सर्जा, भरपूर असे मोठे मोठे बैल आहेत. ते त्यांच्या नावाने ओळखले जातात एक ब्रँड म्हणून. तर आणि ते जर एका जागी आले, आता उदाहरणार्थ आमच्या चिपळूणमध्ये येणार आहेत ते, तर ते आले तर अख्खा चिपळूण जाम करतात. बघा आलेलं आहे पाऱ्यावरती. आता पाणी पितील. आता या पाणी पितो की नाही पिलास ना चेपीन तुला बघ साल्या. हॅलो रे, किती हावरा असशील तू. हे बघा या सापी आला. आता हा पण आलाय वरनं खाली. आणि हे बघा हा आपला सागर आणि मागना तो बारक्या. तर आपले असे 4 बैल आहेत. आलेत, पाणी प्यायला लागलेत. पाणी पिऊया, हे त्यांना पाचूया आणि निघूया. काहीतरी वेगळंच चाललं आहे. याडा आहे हा. ए चुप चुप बसतोस काय रे? काय तोंड वर करून चालतोय नि काय. चल घे त्याला पुढे घे. आता निघायची वेळ झाली. पाणी प्यायले ते. काय रे बस झालं ना पाणी? हो राजा, पाणी बस झाला ना? हा बारक्याला पिऊ दे. पिला काय तो? पिलास काय रे? ओय पिलास काय पाणी? हे बारक्या पाणी पिलास? पाणी पिलाय? वाटत येऊ नको माझ्या, नाही तर बघ याला घेऊन ये बारक्याला. आता राजाच्या आधीन पायावरती रशी पडल. हे बघा हा परा आहे. इथे आम्ही येतो मासे पकडायला. बघू शकता तुम्ही कसा आहे नजारा. तर ब्लॉग नक्की बघा. ब्लॉगमध्ये तुम्हाला आवडेल न आवडेल ह्यासारखं काय नाही आहे. मला ब्लॉग करायचा प्रयत्न करतोय मी. आणि एकटाच असल्यामुळे थोडंसं मला प्रॉब्लेम येतोय. या पायात रशी अटकले त्याची. हे चले बारक्या काढला नाही रशी. आता निघालोय. वाट बघितलेत ना तुम्ही? वाट एक नंबर आहे. एकदम घाटासारखी वाट आहे बघा. ह्या साईडला खाली दरी आहे. हे बघा ही दरी आहे खाली. आणि इथून जर खाली माणूस पडलाय तर काय ना काहीतरी होणार, फ्रॅक्चर बिक्चर होणार. आणि ही एवढीशीच वाट आहे. म्हणजे रावच बैल आहेत ना बैल आमचे खूप डेअरिंग बाज आहेत. कुठून पण जातात. बघूया आता झोंबी लागते काय वरती. झालंय पाणी वगैरे पाजून. आता मी आलोय आता ह्यांना घरी, ह्यांच्या घरी. आणि चारा वगैरे घालणार, जाणार घरी. बघूया कसं काय होतंय ते. काय करतात, घरी जातात की परत चारा जातात. ते शक्यतो घरीच जातील. निघू चले. काय राहिला काय अडकलं? येडपट आहे तो रे. त्याला अक्कल नाही काय राजा. अरे तर मित्रांनो, येत्या 5 तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका डॉन बकासूर येतोय चिपळूण नगरीत. तुम्ही सुद्धा या, मी सुद्धा येतोय. सावरकर मैदान खेरडी ह्या लोकेशनला येतोय. दुसऱ्यांदा येतोय आणि मार्केट जाम करायला येतोय. तर तुम्ही पण या, मी सुद्धा येतोय. आपला सगळ्यांचा लाडका बकासूर याला बघायला. आणि वाईल्ड गोल्ड चिक्या तर तो सुद्धा येणार आहे. लखन आपला श्रीनाथ केसरीमध्ये आत्ताचा फायनलिस्ट फॉर्च्युनरचा विजय लखन तो सुद्धा येतो आहे. आणि 9 तारखेला आपला सर्वात वरिष्ठ आणि राहुलभाई पाटील यांचा जीव
म्हणून ओळखला जातो तो मथुर 1001, तो सुद्धा येतोय आपल्या येत्या 9 तारखेला कृषी प्रदर्शनाचा शेवट करायला. तर तुम्ही सुद्धा या आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तर मित्रांनो, हा कृषी प्रदर्शन आहे ना, तर चिपळूणातल्या लोकांना देशाच्या कुठल्याही पाठीवरती ज्या ज्या गोष्टी काढतायत आणि ज्या ज्या गोष्टीची नवीन इन्व्हेन्शन होतं आहे त्या गोष्टी आपल्या कृषी प्रदर्शनमध्ये बघायला मिळतात. तर सर्वांनी भेट द्या आणि आपल्या मथुरला आणि बकासूरला भरभरून प्रेम द्या. हा आपला राजा आहे आणि ते 2 बैल आपल्या महाराष्ट्राची शान होते. आता त्यासाठी आपल्याला राजाची गरज लागेल. बघा राजा तर पळतोय सरबरीसाला. इकडे इकडे इकडं य य या येत नाही, लाजतोयस ना साल्या. अरे मग हो, तुला नेतो घरात मी सरबरीत. काय झालं त्याला समजत नाही बघा, नुसता जो फिरतोय. काय म्हणायचं तुला, काय म्हणायचं इकडं बघ, इकडं काय म्हणायचं तुला, चिडायचं आहे हा, चिडायचं आहे तुला, समजत नाही तुला काय सांगतोय मी. थांब सांगितलं नाही इथं, शांत बस आता. म्हातारा झाला सर राजा तू रे. हे बघ केस तुझी पांढरी झाली आता. काहीच राजा आमचा म्हातारा झाला काय. गप बसतोस काय. औ थांब जरा इथंच थांब. ब्लॉगमध्ये आपल्या ह्या सागरचा घर इथं आहे, राजाची जागा इथं आहे आणि बारकेची जागा इथं आहे. त्यानंतर मोठा भाव हरणा त्याची जागा इथं आहे. तर अशा आपले 3 बैल आहेत, 4 बैल आहेत आणि आपलं मनू इथं सगळं बांधतोय, बघू शकता तुम्ही. तर ब्लॉग इथेच एंड करतो. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचे बैल दाखवले. तर तुमच्याकडे सुद्धा तुमच्या बैलांची नाव काय काय असतील ते टॅग करा, सांगा आणि भेटू आपण असंच नवीन ब्लॉगमध्ये.